खरं तर काम करणाऱ्या माणसावर टीका होत असते। माननीय चंद्रकांतदादा पाटील हे संपूर्ण महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष होते आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी त्यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे। कोल्हापूरसारख्या वेगळ्या जिल्ह्यात सुद्धा सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्यांच्या नेतृत्वाखाली फडकतोय आणि पुण्यात देखील त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेची सत्ता पुन्हा एकदा निश्चित येणार आहे आणि हे काही जणांच्या पचनी पडत नाहीये। त्यांना मदतीला खास करून आमचे केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी पूर्ण दिवसाची रात्र करून शहरभर भारतीय जनता पार्टीचं वातावरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विकासाची आणि एकूणच राजकारणाची दूरदृष्टी असणारे चंद्रकांतदादा पाटील हे भविष्यातला वेध घेऊन त्याच्यावर आत्ताच कारवाई करतात, जेणेकरून भविष्यात कुठचाही अडचण येऊ नये असे दूरदृष्टी असणारे ते नेते आहेत। आणि लोकशाहीमध्ये कुणी कोणावर टीका करावी हा ज्याचा त्याचा विषय आहे, पण चांगलं काम करणाऱ्यांवरच लोक टीका करतात, हे दुर्दैव आहे। चंद्रकांत दादाच नेहमी टार्गेट का होतं जेव्हा बीजेपीचा प्रश्न येतो? कोथरूड मतदारसंघाचा कोथरूड मतदारसंघात दुसऱ्यांदा ते आमदार म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि इथेच म्हणालो ना की ते अतिशय चांगलं काम करतात। समाजाच्या सर्व वर्गामध्ये त्यांना मान्यता आहे आणि ते काही लोकांना बघवत नसेल म्हणून दादांवर सातत्याने टीका करण्याचा प्रयत्न होतो।